परवा आज गेलो तो आईची भेटीला. तो पोराव गुड मॉर्निंग. कालचं मटण जास्त झालं बरोबर म्हणून मारला वोडका. सकाळी 4ला एकटाच निघलो एकविरेला. कोणीतरी हुक्का मारले बरोबर सकाळ सकाळ. दुर्भ किती झाले. तो पोरा वाशिंशी आलो खोपोलीला. यांशी आलो पोराव कारल्याला माई माऊलीची भेटीला. 2.5 घंट्यान पोचलो पोराव 6:30ला. घेतला चराला डोंगर पोराव. जाम दम लागले पोराव. पोचलो डोंगरावर बेबी लोक गेलो दर्शन घ्यायला. रास मोठी लाईन होती. एकविरा माता की आई माऊलीचा बघला आता पोराव वारी आलता अंगात. बेबी लोक आलो देवला ना आईचा सुंदर मुख बघून जाम भारी वाटला पोराव. मग ठेवला डोका आईच्या पायाशी न निघलो पोराव. बेबी लोक दर्शनाला आलो लय भारी वाटते. मन प्रसन्न होतं जाम. बघले काय वातशाने कोळी लोक केले पोराव. येऊन बघला तर ठेवलं कोंबरं इकाला. आईला बाय बोलून पोराव निघलो डाय घरी जायला. मगशी पोरा उतरलो घाट डायरेक्ट घरी आलो 120 किलोमीटर क्रॉस करून. पोराव आलो घरी केली आंघोळ न घालला वरण भात बोंबील बटाटा अंडी पोराव. साईबाबाला घरामध्ये बेबी लोक घरात वाघ घुसले आमच्या. आलतो बाजारात भेटला फाफे पोराव. बेबी लोक घेतला रगत प्याला. बेबी लोक घेतला सालसा पुदिना. बाजारात मुंगे किती आले बघा. एका आलो हड्डी घ्यायला. हड्डी नड्डी डायरेक्ट खपाखपी. संतोष सुरी बघ कशी एकदम भारी इंग्लिश सुरी. मग बेबी लोक गाडीने गेलो साप्याला. बरोबर भैया अशी गांड वाचले बघा. आपल्याला गेलो डिझेल फुल गाड्यांमध्ये पण निघलो घरी जावा डायरेक्ट. मग भेटला वाशिंचा पोऱ्या. यो पोरा इंदोर चालता पोराव. बेबी लोकने घेतला पॅनकेक खायला. पोराव निघलो घरी. वाजलं होतं 12. पोराव आलो घरी ना घेतली जेवायला बिर्याणी. आजचा लास्टचा दिवस आहे. उद्यापासून पॅटलो चालू पोरा माझा. चटणी मारले दही बेबी लोक. चटणी खाल्ला वॅफल करतं ब्लॉग एंड जे कर पोराव. ही व्हिडिओ फक्त मस्ती मजा पुरतं बनवलेली करायचा हेतू नव्हता. कोणी मनावर घ्यावं नका.